अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या म्हणजे 6 मे 2024ला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आता स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करावी, काय सेवा कराव्या याच्याबद्दल व्हिडिओ केला आहे. नक्की जाऊन त्या आपल्या चॅनलवर एकदा तुम्ही चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या स्वामींसमोर एक संकल्प करायचा आहे. तो कसा करायचा ते तुम्हाला सांगते. बघा, उद्या प्रत्येक जण स्वामींच्या मठात जाणार आहे, मंदिरात जाणार आहे, केंद्रात जाणार आहे, अगदी दत्त महाराजांच्या मंदिरात जाणार आहे. ज्यांच्याकडे मंदिर नाहीये तर ते अर्थात घरात महाराजांचा फोटो आहे, तिथे आपण सेवा जे काही तुम्ही करणार आहात ते तुम्ही करणार आहात. आता तुम्हाला मी सांगणार आहे, आपण कुठलीही सेवा करताना संकल्प करत असतो. संकल्प करत असतो म्हणजेच त्या गोष्टीसाठी आपण बांधील होतो, ती गोष्ट करावीच लागते आपल्याला. बऱ्याच वेळा असं होतं, गुरुवार आलं की महाराज आठवतात, स्वामी समर्थ महाराजांचं प्रगट दिन आला की महाराज आठवतात, दत्त जयंती आली की महाराज आठवतात. एरवी कधीतरी ह्या कामाच्या व्यापात आपण विसरून जातो महाराजांना. तुम्हाला माहिती आहे, स्वामींना आपल्या प्रती काय हवं आहे. स्वामी फक्त आपल्या प्रती त्यांची सेवा बघत असतात, त्यांची तळमळ बघत असतात की आपण महाराजांची किती तळमळीने सेवा करतो. बाकी तुम्ही महाराजांना काय देता, कुठलं फूल वाहता, याच्याशी महाराजांना काहीही संबंध नाही, काही घेणं देणं नाही. ते फक्त भक्ताची सेवा बघत असतात, त्याची तळमळ बघत असतात, त्याची इच्छा बघत असतात, त्याची सेवा करण्याची धडपड बघत असतात. बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की कुठली अडचण आली की महाराज आठवतात. आता तर असे माझे स्वामी भक्त झाले आहेत की खरंच त्यांना महाराजांनी अनुभव दिला आणि ते कट्टर स्वामी भक्त बनले आहे. काहीही झालं, कधी कधी फोनवर महिला डसाडसा रडतात. ते त्यांचं रडणं म्हणजे ते त्यांच्या महाराजांप्रती असलेलं प्रेम आहे, तो विश्वास आहे, ती श्रद्धा आहे की महाराजांनी माझे कसे दिवस होते आणि कसे आणले. आजही कमेंटमध्ये बऱ्याच महिला त्यांचे अनुभव सांगत असतात, कारण त्यांनी केलेली ती सेवा असते. मी फक्त एक निमित्त मात्र आहे. महाराजांची आज्ञा आहे, ते जे सांगतात त्या पद्धतीने बोलायचं काम करायचं, किंवा ते जे सांगतील ते तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करायचं. मी फक्त एक माध्यम आहे. पण तुम्ही आणि महाराज यांचं नातं इतकं वेगळं आहे ना की पदोपदी सगळ्या स्वामी भक्तांना अनुभव येतात. बऱ्याच वेळा असं होतं की कोणाला अनुभव नाही आलं की मग ती तक्रार येते की आम्ही तर इतकं केलं तरी आम्हाला अनुभव नाही आला. मी नेहमी सांगत असते, तुमची कुठलीही सेवा कधीही वाया जाणार नाही. प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला व्याजासकट मिळणार आहे. पण योग्य वेळ आल्याशिवाय कधीही कोणाला काहीही मिळालेलं नाहीये, आणि वेळेच्या आधी महाराजही कोणाला काही देत नाही. आता हे तुम्हाला एवढं सगळं का सांगते आहे, आपण स्वामींची पुण्यतिथी साजरी केल्यावर दत्त महाराजांचं पारायण केलं, आपण गुरुचरित्राचं पारायण केलं, कोणी श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण केलं, कोणी सप्तशती गुरुचरित्र सार केलं, तर अगदी कोणीतरी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं. सणवार आले की महाराज दिसतात, एखादं दुःख आलं की महाराज दिसतात. तुम्हाला उद्या काय करायचं माहिती आहे, नारळ खडीसाखर घेऊन केंद्रात, मठात, मंदिरात जायचं. आता ज्यांच्याजवळ नारळ खडी म्हणजे केंद्र मठ नाही, त्यांनी काय करावं, अगदी घरातच महाराजांना नारळ खडीसाखर अर्पण करायचं आहे. किंवा आता बऱ्याच वेळा अशी परिस्थिती असते की अगदी आपण नारळही घेऊ शकत नाही, हरकत नाही, एखादं फूल आहे, कुठलंही फूल. आता महाराजांना चाफा आवडतो, तुमच्या जवळपास जर चाफा भेटला तर अतिशय उत्तम, तुम्ही तो चाफा घेऊन जाऊ शकता, किंवा कुठल्याही पिवळ्या कलरचं फूल महाराजांना घेऊन जायचं. फूल हातात घ्यायचं. ज्यांनी नारळ खडीसाखर घेतली आहे त्यांनी ते हातात घ्या. हातात घेतल्यावर स्वामींसमोर बसायचं. आता तुम्ही घरात हे केलं तरी चालेल, घरातलं नारळ नंतर तुम्ही कुठल्याही मंदिरात ठेवू शकता, दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात, कुठे पण. उद्या तुम्ही अर्थात सगळेजण उद्या केंद्रात जाणार आहे, मठात जाणार आहे, मंदिरात जाणार आहे, सांगायची गरज नाही. तिथे गेल्यावर ते नारळ खडीसाखर हातात ठेवून महाराजांना जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा एक प्रार्थना करा, महाराज. हां, आणि आपल्याला ते जे नारळ खडीसाखर आहे ते आपल्याला महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं तुम्ही या वर्षभरात सगळ्या सेवा करून घ्या, जेवढी माझी सेवा होईल ती तुम्ही करून घ्या. तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी एवढे पारायण केले, मी तेवढे पारायण केले. आपण कोणीच नाही करणार.
हे सगळं महाराज करून घेता. कोणाकडनं किती सेवा करायची, कोणाकडनं किती नामस्मरण करायचं, हे सगळं महाराजांचं नियोजन असतं. म्हणून त्याच्यामध्ये हस्तक्षेप आपण करणार नाही आणि आपण कधी करू पण शकत नाही. पण बऱ्याच वेळा असं होतं की ताई सेवा करायला नाही जमली किंवा बऱ्याच अडचणी असतात. सांसारिक आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात. मग काय होतं माहिती का, आपल्याला जेव्हा खूप अडचण येते ना, मग तेव्हा आपण खूप सेवेला लागतो. जसं आता डॉक्टरांनी जर आपल्याला सांगितलं आहे का, ही एक गोळी आहे, रोज घ्यायची आहे, आपण ती कधीच घेत नाही. पण त्याचा आजार वाढला की मग आपल्याला सलाईन लावावे लागते, ब्लड टेस्ट करावं लागतं. हे तसंच असतं. म्हणून रोज नित्यसेवा, नित्यसेवा म्हणजे काय, दररोज केली जाणारी सेवा, न चुकता असा संकल्पच करायचा की महाराज, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी नित्यसेवा करण्याचा प्रयत्न करेल, ती तुम्ही फक्त माझ्याकडनं करून घ्या. हा संकल्प करायचा. आता संकल्प का करायचा तुम्हाला सांगते. जेव्हा आपण संकल्प करत असतो त्या गोष्टीसाठी आपण बांधील होतो. आपलं एक लक्षात असतं की महाराजांसमोर मी असा असा संकल्प केला आहे आणि मला ते आता सेवा करायची आहे. म्हणून तुम्हाला सांगते की स्वामी पुण्यतिथी निमित्त सगळ्यांनी एक संकल्प करायचा. पहिला संकल्प तर असा असणार आहे की माझ्याकडनं जास्तीत जास्त महाराज तुम्ही सेवा करून घ्या. आता रोज 3 अध्याय आणि 11 माळी केल्याच पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की एक एक अध्याय वाचू का, एक अध्याय वाचायला अगदी 1 ते 1.5 मिनिटं लागतात. 24 तासातले जर तुम्ही 1 ते 1.5 मिनिटं फक्त महाराजांना देताय, तर तुम्ही काय अपेक्षा करणार की महाराजांनी तुमची कामं पूर्ण करावे. ज्याची जेवढी सेवा असते तेवढा त्याला मेवा मिळत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी सेवा करतो म्हणजे तुमच्या बऱ्याच प्रश्न असतात, मग हे खाऊ का, असं करू का, एवढंच करू का, तेवढंच करू का. नाही हो, आपण देवावर उपकार करतो का ह्या सगळ्या सेवा करून. आपण आपल्याच कामासाठी, खरं तर आपल्या स्वार्थासाठी आपण सेवा करत असतो. खरं तर अध्यात्म हे आपल्याला आनंद मिळण्यासाठी असतो. काहीही न मागता सेवा करायला जो आनंद आहे ना, तो कशात नाही. पण अर्थात आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं स्वाभाविक आहे आणि त्यात काही वाईट पण नाही, तुम्ही करा. पण एक तुमची त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. की काहीही झालं, जग इकडचं तिकडं जाऊ, नाही तर घरात भांडणं होऊ, काहीही हो, मी रोज 3 अध्याय आणि 11 माळी क्रमशः पठण करणार. 11 माळी नाही जमणार मला, तर 1 माळ तरी मी महाराजांसमोर बसून मी पठण करणार. बघा, स्वामी चरित्र सारामृताचं जेव्हा तुम्ही पठण करत असता, तेव्हा कितीतरी अशक्य गोष्टी, कोटीच्या गोष्टी देखील तुमच्या शक्य होतात. तुमचा जो भोग आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो. म्हणून एक एक अध्याय पठण केलं तर अगदी तुम्हाला 21 दिवस वाचेल ते पारायण करायला. जर तुम्ही 3-3 अध्याय पठण केले तर अर्थात तुमचे 7 दिवसात पारायण होईल. तुम्ही फक्त नित्यसेवेला सुरुवात करा. आता उद्या 6 मे आहे. 6 जूनपर्यंत तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करा. 6 जूनपर्यंत मी करणार आहे, बघू काय होतं आणि अनुभव घ्या. बस, तुम्ही फक्त अनुभवाची बोल आहे. जो सेवा करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही, त्याला अनुभव येतोच. ज्याला 11 माळी करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी उठता बसता खाता पिता झोपता महाराजांचं नामस्मरण, कुठलंही कार्य करताना मी जे काही कार्य करतोय ना, हे जग बघू नाही बघू, माझे महाराज बघताय. त्यांना माहिती मी जे काही करते आहे ते माझे महाराज बघत आहे. मी चुकीचं केलं तर त्याची शिक्षा पण महाराज देणार, मी चांगलं केलं तर त्याचं फळ पण महाराज देणार. म्हणून कुठलंही कार्य करताना महाराजांचं लक्ष आहे. तुमच्या प्रत्येक श्वासाकडे महाराजांचं लक्ष आहे. सेवा करायची आणि जर तुमचे कर्म वाईट असेल तर काहीही होणार नाही. सेवा करा, त्याच्याबरोबर चांगले कर्म ठेवा, कोणाचा चांगला विचार करा, एखाद्या प्राण्याला खाऊ घाला, पाणी द्या, एखाद्या व्यक्तीला खाऊ घाला, त्याला पाणी द्या. ही मोठी सेवा आहे, ही महाराजांची सेवा आहे. तुमच्या कर्मातही देव आहे, तुमचे कर्मही तेवढे चांगले पाहिजे तरच तुम्हाला फळ मिळत असतं. अर्थात कर्मानुसार फळ मिळत असतं, पण ती सेवा करणं खूप कष्ट करता तुम्ही, जीवापाड कष्ट करता, प्रामाणिकपणे आहात तुम्ही. पण जर तुम्हाला फळ मिळत नसेल तर ती नशिबाची साथ असणं, तो एक लक फॅक्टर असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो ना, काय नशीब काढून आली बाबा ही, तर ती नशीब काढून का आली, कारण तिचे तेवढे कर्म चांगले होते, तिच्या सेवा तेवढ्या मागच्या जन्मात चांगल्या होत्या, की तिचं ह्या जन्मात चांगलं आहे. आपल्याला याच्या नंतरचा जन्म कसा मिळेल माहिती नाही, पण ह्या जन्मात मला माझी सेवा करून घ्यायची आहे, जास्तीत जास्त सेवा करून घ्यायची आहे. आणि त्याच्याचबरोबर ज्याला खरंच महाराजांची गरज आहे, असा एखादा व्यक्ती असेल तुमच्या आसपास जवळपास ज्याला खरंच महाराजांची गरज आहे, त्याला महाराजांपर्यंत आणून सोडा. तेवढं एक काम करा तुम्ही की खरंच अशी माझी मैत्रीण आहे, असा माझा जवळचा व्यक्ती आहे ज्याला महाराजांची गरज आहे, मी त्याला महाराजांसमोर आणून ठेवा. तो त्याचे कर्म आणि महाराज ते पाहून घेतील, पण त्याला महाराजांपर्यंत आणायचं काम
तुम्ही करा. एक तरी स्वामी सेवेकरी घडवा. स्वामी सेवेकरी घडवताना जेव्हा एखाद्याला तुम्ही महाराजांपर्यंत आणून ठेवता ना, त्याची प्रश्न जर महाराजांनी सॉल्व्ह केली तर तुम्हाला कुठलाच प्रश्न कधी पडणार नाही, कारण त्याचा प्रश्न तुम्ही निवारण करताय. म्हणून महाराज तुमच्या आयुष्यात कधीही कुठलाच प्रश्न पडू देणार नाही. जो खरा स्वामी भक्त आहे ना, त्याला तर कधीच घाबरायची गरज पडत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपले महाराज आपल्या पाठीशी आहे. आपलं काम काय आहे? सेवा करणं. तिकडे काय होईल, चांगलं वाईट, ते सगळं महाराज पाहून घेते. मला फक्त सेवा करायची आहे. ह्याच हेतूने उद्यापासून संकल्प करा, नारळ खडी साखर ठेवून महाराजांना की महाराज माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या. या वर्षभरात मी 3 तरी गुरुचरित्राचे पारायण करेन, नाही 3 तरी 1 तरी करेल, तुम्ही करून घ्या. मी करणार असं नाही, मी करणारी कोणी नाही, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथ, बाकी दुसरं काहीच नाही. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.